पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे येशूचा साक्षी बनण्यासाठी आपल्या सर्वांना या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची गरज आहे. Praise the Lord. Hallelujah. एकदा पवित्र आत्मा आपली ताबा घेतली तर आपण कधीही चुकीच्या मार्गातून जाणार नाही. ज्या मार्गातून जायला पाहिजे पवित्र आत्मा तिकडे बरोबर आपल्याला घेऊन जाणार, वातावरण तयार करून देणार. हालेलुया. तुला जे बोलायची इच्छा आहे तू तिकडे पोहोचल्यावर समोरचा माणूस ते शब्द तुला बोलणार. प्रेज द लॉर्ड. तुला कधी कधी तोंड उघडावं पण लागणार नाही. हालेलुया. हालेलुया. सगळ्या वातावरण तयार करण्याचं काम पवित्र आत्मा करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आपल्याला ज्या पवित्र आत्म्याने आपल्याला निवडलेलं आहे त्या पवित्र आत्म्याबरोबर विश्वासू राहण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. विश्वास आणि बाकी अनेक गोष्टींचा आपसात संबंध नाही म्हणून परमेश्वर आपल्याला शिकवत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मी नियम पाळतो म्हणून बोलणारा माणूस आशीर्वाद आहे. नियमाचा आशीर्वाद त्याच्यात नाही आहे. नियम पाळायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी नियम पाळतो म्हणून अहंकाराच्या लेवल मध्ये जाऊन उपयोग नाही. नियम पाळायलाच पाहिजे. मी नियम पाळतो म्हणून सर्व ठिकाणी मी पहिल्या खुर्चीवर बसणार. हालेलुया. ते नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण या अभिषेकाबद्दल गलातीकरास लिहिलेले पत्र 3 अध्यायामध्ये जरा जाऊया. 3 अध्याय 11व्या वचनापासूनचे वचन आता ऐकूया. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरविण्यात येत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने जगेल. हालेलुया. नीतिमान विश्वासाने जगणारा जो माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. मी नियमानुसार जगतो. नियमानुसार जगायला पाहिजे. नियम तोडून कोणी जगायचं नाही. हालेलुया. तरी तुला सामर्थ्य पुरवण्याचं काम नियम नाही करत तर पवित्र आत्मा करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला चालवण्याचा जे अधिकार आहे ते मी पवित्र आत्म्याच्या हातामध्ये द्यायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा माझ्या अंगावर आलेले आज सकाळी एका बोटीतील लोक बोट काढत आहे. आशीर्वादासाठी फोन केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी मला सांगितलं फादर बोटीतून थोडा आवाज आहे. हालेलुया. येशूने संदेश दिला की ज्यांच्या आशीर्वादाची गरज नाही, ज्यांचा आशीर्वाद कधीच घ्यायला नको अशा कोणाला तरी त्यांनी या बोटीत चालवलेला आहे. ज्यांच्यापर्यंत कधी जायला नको आहे त्यांच्यापर्यंत गेले. हालेलुया. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा पाळी कुठतरी मागतरी आला. हालेलुया. धन्यवाद येशू. थोडक्यात बोललं तर आशीर्वादाच्या ऐवजी या बोटीवरती एक शाप आलेला आहे.
Praise the Lord. एकदा त्या शाप त्या बोटीवरती आलं तर त्या बोटीच्या समुद्रामध्ये भयंकर डोकदुखी पाठोपाठ येत राहणार. Praise the Lord. मग मार्ग काही आहे आता ऐकलेले वचन काय लिहिलेलं आहे तिकडे? नीतिमान विश्वासाने जगेल. नीतिमान विश्वासाने जगणार. हालेलुया. हे विश्वास कसं जुळवायचं? हे विश्वास कसं जुळवायचं ते आहे तुमच्या वचन. नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्ये आचरितो तो त्याच्या योगे जगेल. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापांपासून खंडणी म्हणून सोडविले. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या मरणाद्वारे येशू ख्रिस्ताने खंडणी भरून आपल्याला सोडलेलं आहे. हे कशासाठी आहे? पुढच्या वचन. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आत्म्याविषयीचे अभिवचन सगळ्यांना मिळावे. हालेलुया. अगोदर फक्त यहुदी लोक आम्हाला काहीतरी आशीर्वाद मिळणार म्हणून वाट पाहत होते. Praise the Lord. देवाच्या अनंतकालिक योजनेनुसार हालेलुया विश्वासाच्या मार्गामध्ये हे जे आशीर्वाद आहे ते दोघे तिघांना नाही, थोड्या लोकांना नाही, तर जगामध्ये जन्मलेले सगळ्या देवाच्या लेकरांना या अभिवचन आता पुढे बोलणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. सिस्टर पुढे वाचा. बंधुजनो, मी 14 वचन सिस्टरच्या मागे आपण हात वर करत एकदा बोलूया. यात उद्देश हा की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. हे वचन आपल्याला सांगत आहे विधर्मी लोकांना अभिवचनाचा हक्क आहे. Praise the Lord. ते परमेश्वर त्यांना दिले. हालेलुया. यहुदी लोकांना या अभिवचनाचा हक्क आहे. Praise the Lord. यहुदी लोकांना त्यांचा हक्क कुठून मिळणार? Praise the Lord. हालेलुया. ते हरवलेले आत्मा आहे. हरवलेले आत्मा देवाचं वचन ऐकून पश्चाताप करून अभिवचनाकडे परत यायचं आहे. Praise the Lord. त्याचे एक उदाहरण आहे लूका शुभवर्तमान 19 अध्यायातील 10 वचन. आता आपण ऐकलेल्या वचनामध्ये अब्राहामाला देव केलेले सगळे अभिवचन. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. या अभिवचन आता फक्त अब्राहामच्या लेकरांना मात्र नाही, इतरांना पण आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. आता आपण 10 वचन ऐकूया. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास
व टाळावयास आलाही. आज वचन आपल्याला शिकवत आहे की हा जो जक्कई होता तो पण आमाचाच लेकर होता. 9वा वचन. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे. हालेलुया. आज या घराला तारण प्राप्त झालेलं आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे. हालेलुया. देवाचे वचन जे कोणी ऐकत आहे तो हरवलेला असेल तर परत एकदा अब्रामला देवाने देऊ केलेले सगळे अभिषेकाचा त्याला हकदार म्हणून जात आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. पायामध्ये वगैरे कॅच पकडल्यासारखा जे इंग्लिशमध्ये मसल कॉन्ट्रॅक्शन म्हणतो, क्रॅम्प्स येत आहे. हे त्रास असलेल्या कोणाला तरी पवित्र आत्मा आता सुटका देत आहे. हालेलुया. Praise the Lord. तुमच्यामध्ये कोणाच्या तरी नावामध्ये नाव स वरून चालू होत आहे का? तुला पण त्रास आहे? सारखे असं कर. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. सावरून नाव असलेले काही लोकांचा जे त्रास आहे ते पूर्णपणे येशूने काढून टाकले. लोकांना पण प्रभूने बरेपणा दिलेला आहे. Praise the Lord. काही लोकांना येशू एक नवीन जन्म दिल्यासारखा डोक्यापासून पायापर्यंत जे काही आजारपणा वगैरे आहे ते सगळे काढून टाकून एक नवीन जन्म दिल्यासारखा काही लोकांना पवित्र आत्मा आता एक विशेष आशीर्वाद देतात. हालेलुया. तुमच्यामध्ये काही लोकांच्या घबराहट घाबरल्यासारखा होत आहे, ते घबराहट कोणी काढून टाकलेलं आहे. संडासच्या जागेच्या भागामध्ये काही आजारपणा त्रास असलेले काही लोकांना कदाचित गाठी सरकावर काहीतरी वाढलेलं वगैरे असेल. हालेलुया. त्या भागामध्ये जे काही त्रास आहे त्यातून पण काही लोकांना परमेश्वराने सुटका दिली आहे. असे कधी काही वेळेला येत आहे जेव्हा हात वर करायला वाटते किंवा काही करायला वाटते तेव्हा मनासारखा ते होत नाही. असे त्रासातून जाणाऱ्या काही लोकांना घबराहटचा त्रास होत आहे. घबराहटमुळे कधी संडासला लागत आहे, कधी उलटी होत आहे, कधी डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला होत आहे. हालेलुया. अशा भयानक त्रासातून जाणाऱ्या अनेकांना पवित्र आत्म्याने आता सुटका दिली आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.